Hello, my dear student. Wishing you all very warm welcome to the another new video section. And in today's video section, we are just trying to discussing about the double fertilization in the angiosperm. Angiosperm मध्ये जे डबल फर्टिलायझेशन होणार आहे त्या डबल फर्टिलायझेशनच्या संदर्भातली आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे बेटा, चला तर मग निघू आपण. इन द लास्ट व्हिडिओ सेक्शन वी आर जस्ट completed the development of male gametophyte as well as the development of female gametophyte. मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट्स एंजिओस्पर्म मधले जे आहेत ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत. इन द प्रेझेंट व्हिडिओ and in the especially today's period we are just discussing about the double fertilization. So without wasting our time we just need to move. Double fertilization discovered by Navashin is the name of the scientist who discovered the double fertilization process in 1898. डबल फर्टिलायझेशन ची प्रक्रिया एंजिओस्पर्म मध्ये नावाशीन नावाच्या शास्त्रज्ञाने 1898 मध्ये काय केलेली आहे तर ती डिस्कव्हर केलेली आहे. ठीक आहे बेटा. सो वी जस्ट ट्राय टू नो दॅट व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द फर्टिलायझेशन फर्स्ट. पहिल्यांदा आपण फर्टिलायझेशन म्हणजे काय बघू आणि मग डबल फर्टिलायझेशन कुठे आणि कसं होतं त्याबद्दलची चर्चा करू. लेट्स स्टार्ट. द फ्युजन ऑफ द मेल गॅमेट. बेटा फ्युजन होणार आहे. काय होणार आहे? फ्युजन. फ्युजन मीन्स अनदर वर्ड वी आर युजिंग फॉर द फ्युजन इज युनियन. ओके बेटा, मीन्स द कॉम्बिनेशन. ओके, कुणाचं कॉम्बिनेशन होणार? द फ्युजन ऑफ द मेल गॅमेट ओके विथ फिमेल गॅमेट. मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट्स आर युनाइटेड टुगेदर. म्हणजे हे जे दोन सेल आहेत, आता बेसिकली बेटा हे जे गॅमेट म्हणतो आपण, गॅमेट इज नथिंग बट द सेक्स सेल. मेल सेक्स सेल अँड द फिमेल सेक्स सेल, these two sex cells are united together or they are fused together. एकत्ररित्या फ्यूज होतात and they form diploid zygote. आणि त्यापासून जी एक नवीन सेल तयार होणार आहे त्या नवीन सेलला बेटा आपण म्हणणार आहोत डिप्लॉइड झायगोट. ओके बेटा, डिप्लॉइड झायगोट बेसिकली डिप्लॉइड इन अ कंडिशन. हा जो झायगोट आहे, सो झायगोट म्हणजे सुद्धा काय आहे? झायगोट इज नथिंग बट दिस सेल. झायगोट सुद्धा एक प्रकारची सेल आहे विच इज फॉर्मड ड्यू टू, जी तयार झालेली आहे युनियन ऑर द फ्युजन ऑफ टू मेल गॅमेट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यामुळे तयार होणारी जी नवीन सेल आहे दॅट न्यूली फॉर्मड सेल इज झायगोट विच इज डिप्लॉइड इन नेचर. ओके बेटा, and such a process is considered as a fertilization. If we want to understand it by easy way, आम्हाला जर समजा सोप्या मार्गाने सोप्या पद्धतीने याला समजून घ्यायचे असं म्हणू, मेल गॅमेट आहेत, हॅप्लॉइड आहेत, प्लस फिमेल गॅमेट आहेत, ते पण हॅप्लॉइड आहेत. These two gametes fused together and they resulted in the formation of zygote. आणि मग झायगोट तयार होतो. झायगोट इज नॉर्मली डिप्लॉइड इन द स्टेट because this haploid plus this haploid, these two haploid conditions are combined together, fused together, united together and resulted formation is a 2n number. Nice. Next, angiosperm show the process double fertilization.
बेटा अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन दिसतं, झालेलं आहे, होत आहे डबल फर्टिलायझेशन. बघू आपण आता डबल फर्टिलायझेशन नेमकं कुठं होतं, कसं होतं. ठीक आहे, पुढे. द पोलन ट्यूब कंटेन टू नॉन मोटाइल. बेटा in the last video section we were discussed about the pollen tube, means the male gametophyte. In that male gametophyte there is a pollen tube formed. तिथं बेटा पोलन ट्यूब ही जी आहे आपल्याला दिसते इथं आकृतीवर, ही पोलन ट्यूब आहे. यालाच आपण मेल गॅमेटोफाइट असे म्हणतो. अँड इन दॅट मेल गॅमेटोफाइट देर इज अ प्रेझेन्स ऑफ two non-motile haploid male gametes are present, which is produced due to the mitotic division of generative cell. जनरेटिव्ह सेल जी होती त्या जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन झालं ड्युरिंग द पॅसेज ऑफ द पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्ह्यूल. ओव्ह्यूल कडे ट्रॅव्हल करत असताना जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन झालं आणि एका जनरेटिव्ह सेल पासून दोन जनरेटिव्ह सेल तयार झाल्या किंवा दोन सेल तयार झाल्या आणि त्या सेल म्हणजे मेल गॅमिट्स आहेत, ते नॉन मोटाईल आहेत आणि हॅप्लॉइड आहेत. म्हणजे पोलन ट्यूब मध्ये दोन मेल गॅमिट्स आहेत. ओके बेटा, चलो. द पोलन ट्यूब कंटेन टू नॉन मोटाईल हॅप्लॉइड मेल गॅमिट्स आहेत, टू. ओके बेटा. एव्हरी गॅमिट नीड टू बी फर्टिलाइज्ड. आता ह्यातलं जे प्रत्येक गॅमिट आहे ना, दोन मेल गॅमिट, त्या दोघांनाही मेल गॅमिटचं फर्टिलायझेशन होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता वन मेल गॅमिट. आता किती बोललोय आपण? राईट नाउ वी नो दॅट देयर इज अ प्रेझेन्स ऑफ टू मेल गॅमिट विच इज नॉन मोटाईल इन द कंडिशन इन द पोलन ट्यूब. आता त्या दोघांचं फर्टिलायझेशन आपल्याला करायचं. ओके बेटा. तर वन मेल गॅमिट फ्युजेस विथ द एग सेल ऑफ एग ॲपरेटस. बेटा दिस इज द एग ॲपरेटस. हे आपण बघतो इथं काय आहे, हे आम्ही बघितलं ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलच्या आतमध्ये इनसाइड द ओव्ह्यूल देयर इज अ एम्ब्रियो सॅक. हे बघा बेटा इथे एम्ब्रियो सॅक दिसतं, यालाच आम्ही फिमेल गॅमेटोफाइट असे म्हणतो बेटा. एम्ब्रियो सॅक आणि फिमेल गॅमेटोफाइट आपण बघितलेलं लास्ट व्हिडिओ मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की हाऊ the female gametophytes are developed from the functional megaspore. फंक्शनल मेगास्पोर पासून हे कशा पद्धतीनं तयार होतं, ज्याला फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो, त्याचा आपण जे लेक्चर आहे ते पाहिलेलं आहे. आता त्यामध्ये मुलांनो इथं म्हणजे साईडला खाली आपल्याला एग सेल आणि त्याच्या साईडला टू ॲक्सेसरी सेल which is called as a synergid cells are present there. म्हणजे these are the group of three cells. Out of three cell, one cell is a larger, one cell is at the central point and other two are just present beside this center cell. या सेंटर सेलच्या बाजूला दोन सेल्स आहेत. मग सेंटर जी सेल आहे बेटा त्याला एग सेल असं म्हणायचं आहे आणि सेंटर सेलच्या साईडला ज्या दोन सेल आहेत त्यांना आपण सिनर्जिड सेल असे म्हणणार आहोत. आणि एग सेल आणि सिनर्जिड बोथ दीज कंबाइंड टुगेदर, या दोघांना आम्ही ज्यावेळेस एकत्र करतो मुलांनो मुलींनो बेटा, देन वी फॉर्म द एग ॲपरेटस आणि त्याला मग आम्ही एग ॲपरेटस असे म्हणतो. मग नॉर्मली काय सांगता येईल, व्हॉट इज द एग ॲपरेटस? एग ॲपरेटस इज द नथिंग बट द ग्रुप ऑफ थ्री सेल्स. ओके, आउट ऑफ दीज थ्री सेल्स वन सेल इज प्रेझेंट इन द सेंटर. These cells show larger in size and the rest of the two cell which is present just around the main central cell is called as a synergid cell or we are also call them a accessory cell. त्यांना आपण सहकारी सेल असे म्हणू. मग या तीन सेलच्या ग्रुपला एकत्र एकच नाव द्यायचं असेल तर आपण एग ॲपरेटस असे म्हणू शकतो किंवा त्यांना म्हणायचं आहे एग ॲपरेटस. पुढे निघू बेटा. मग आता काय करायचं, दी पोलन ट्यूब कंटेन टू नॉन मोटाईल मेल गॅमिट आहेत जे हॅप्लॉइड आहेत बेटा. नंबर 2, त्यापैकी वन मेल गॅमिट फ्यूज करतो एग सेल सोबत, म्हणजे ह्या एग सेल सोबत तो फ्यूज होतो बेटा. मग आता आणि दुसरा त्यानंतर आता एकाचं झालं फ्युजन त्याच्यासोबत दुसऱ्याचं. दी सेकंड मेल गॅमिट फ्युजेस विथ द पोलार न्यूक्लियाय.
बेटा हा जो सेकंड मेल गॅमिट असणार आहे त्या सेकंड मेल गॅमिटचं पोलार न्यूक्लिआय सोबत किंवा सेकंडरी न्यूक्लियस सोबत मुलांनो काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आता तुम्हाला इथे दिसलं, ऐकण्यात आलं की देयर इज अ 2 फ्युजन्स आर ऑकर्ड हिअर. इथं 2 फ्युजन आढळलेले आहेत. हाऊ मेनी नंबर ऑफ द मेल गॅमिट्स आर प्रेझेंट इन द पोलन ट्यूब? 2 मेल गॅमिट्स आर प्रेझेंट इन द पोलन ट्यूब. आणि त्या पोलन ट्यूब मध्ये प्रेझेंट असलेले जे काही मेल गॅमिट्स आहेत त्या प्रत्येक मेल गॅमिटनं एकदा फर्टिलायझेशन केलं. एका मेल गॅमिटनं केलेलं आहे एग सेल सोबत. दिस इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. And the second male gamete fuses or fertilizes the polar nuclei. This is the second fertilization. It means that कि angiosperm show the unique property or the feature which is nothing but the double fertilization. म्हणजे आपल्याला ते डबल फर्टिलायझेशन झालेलं दिसून येतं. By this way, in the angiosperm फॉलो द डबल फर्टिलायझेशन. आणि ह्या पद्धतीने ह्या मार्गाने डबल फर्टिलायझेशन मुलांना आणि मुलींना आपल्याला झालेलं दिसून येतं. ठीक आहे. चलो तर हे आपल्याला फिमेल गॅमेटोफाइट माहिती आहे. बेटा हे फंक्शनल मेगास्पोर पासून तयार झालेली एक फिमेल गॅमेटोफाइटची एक रचना आहे. which show the presence of 8 nucleate and 7 celled structure. 8 न्यूक्लियस आणि 7 सेलच्या स्ट्रक्चरची ही एक रचना आहे. ठीक आहे बेटा. नेक्स्ट आता आपण बघितलो की देयर इज अ 2 टाइप ऑफ फर्टिलायझेशन्स आर टेक्स प्लेस अँड दे आर रिझल्टेड इनटू द फॉर्मेशन ऑफ डिफरंट प्रोडक्ट. म्हणजे फर्स्ट फर्टिलायझेशन होईल तर त्याचं एका वेगळ्या प्रोडक्ट मध्ये रूपांतर होईल. सेकंड फर्टिलायझेशन ऑल्सो गिव्स द डिफरंट प्रोडक्ट. सो वी जस्ट ट्राय टू नो दॅट की व्हॉट काइंड ऑफ दीज प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस्ड आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ओके बेटा, लेट्स स्टार्ट. फर्स्ट फर्टिलायझेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट. जे फर्स्ट फर्टिलायझेशन होतं ते फर्स्ट फर्टिलायझेशनचा रिझल्ट झायगोट मध्ये डेव्हलप होतो. म्हणजे झायगोट तयार होतं बेटा. आणि सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट फर्टिलायझेशन टेक्स प्लेस बिटवीन द फर्स्ट मेल गॅमिट अँड द एग सेल. ही आहे एग सेल. ह्या एग सेल सोबत सपोज दॅट दिस इज द पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब आहे बेटा. या पोलन ट्यूब मध्ये मुलांनो मेल गॅमिट आहेत. ओके बेटा. ते जे पोलन ट्यूब आहे ती पोलन ट्यूब काय करेल, एखाद्या सिनर्जिड सेलला ब्रेक करेल. काय बोललोय मी, द पोलन ट्यूब विच कॅरी द 2 नॉन मोटाइल मेल गॅमेट व्हेन एंटर्ड किंवा ड्युरिंग द एंट्री ऑफ द ओव्ह्यूल इट ब्रेक वन ऑफ द सिनर्जिड सेल. एखाद्या सिनर्जिड सेलला ती ब्रेक करते आणि सिनर्जिड सेलचं मटेरियल ऍब्सॉर्ब करते. ड्यू टू विच the amount of the cytoplasm present in the pollen tube also increase. पोलन ट्यूब मध्ये सायटोप्लाझमचं जे अमाऊंट होतं ते इन्क्रीज होतं म्हणजे वाढतं. आणि अमाऊंट वाढल्यामुळं पोलन ट्यूब बर्स्ट होते, तुटते. ॲज वी एव्हरीबडी व्हेरी वेल नोन दॅट द कंटेंट ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूब मध्ये काय कंटेंट आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. सपोज दॅट द पोलन ट्यूब ब्रोकन डाऊन, ती तुटली, त्यातले कंटेंट बाहेर येतील ना. बाहेर येण्यासाठी कोण कोण होतं त्यामध्ये, एक्सेस अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम इज प्रेझेंट ऍट द टिप ऑफ द पोलन ट्यूब. पोलन ट्यूबच्या टिपला खूप मोठ्या प्रमाणात, इथं टिप म्हणजे टोकाला, सायटोप्लाझम होतं. नंबर 2, इथे देयर इज 2 नॉन मोटाइल मेल गॅमेट्स आर प्रेझेंट अँड द ट्यूब न्यूक्लियस इज ऑल्सो प्रेझेंट, बट ट्यूब न्यूक्लियस इज टोटली डिजनरेट. तो डिजनरेट होतो, नाहीसा होतो, नष्ट होतो. ओके बेटा. आता हे इथे येतात आणि ओव्ह्यूल म्हणजे याला एम्ब्रियो सॅक असे सुद्धा म्हणू आपण. त्या एम्ब्रियो सॅक मध्ये पोलन ट्यूब ते मेल गॅमिट जे आहेत ते मेल गॅमिट आणि दोन्ही मेल गॅमिट सोडणार आहे, रिलीज करणार आहे.
ड्यू टू द bursting of the pollen tube, the male gamete which is present in the pollen tube रिलीज केलं, त्यांना सोडलं, जा रे इथं आतमध्ये जा. आता हे एम्ब्रियो सॅक आहे, हे फिमेल गॅमेटोफाइट आहे, तिथं ते दोन मेल गॅमेट जाणार आणि फर्स्ट मेल गॅमेट जो आहे हा, याला नाव देऊ फर्स्ट अँड दिस इज द सेकंड. फर्स्ट मेल गॅमेट इथं जाऊन मुलांना आणि मुलींना फ्यूज होणार, ह्या दोन सेल एकत्र येणार. एक सेल आणि ह्या फर्स्ट मेल गॅमेट जर झाले, एकत्र आले, तर त्यापासून मुलांना जायगोट तयार होतं आणि जायगोट इज दी फर्स्ट सेल ऑफ द न्यू लाईफ. नवीन लाईफची ही एक पहिली सेल आहे विच इज डिप्लॉइड इन नेचर. डिप्लॉइड नेचर मध्ये आहे. सच टाइप ऑफ द फर्टिलायझेशन इज कन्सिडर्ड ॲज अ सिनगॅमी. आणि अशा पद्धतीच्या फर्टिलायझेशनला आपण सिनगॅमी फर्टिलायझेशन म्हणतो. म्हणजे काय, पोलन ट्यूबच्या माध्यमानं हे झालेलं फर्टिलायझेशन आहे, याला सिनगॅमी असं आपण म्हणू, सायफोनोगॅमी सुद्धा म्हणू शकतो. पुढे चला बेटा, झालं एक मेल गॅमेट हा मी इथून डिस्ट्रॉय करतो, संपला एक मेल गॅमेट. आणि आता उर्वरित मेल गॅमेट दुसरा. आता बेटा इथून सुद्धा हा दुसरा काढून टाकू आपण मेल गॅमेट आणि इथं ठेवू बेटा. दिस सेकंड मेल गॅमेट आर फ्युजेस, याला नाव देऊ आपण सेकंड आहे हा. सेकंड मेल गॅमेट फ्युज्ड विथ द पोलार न्यूक्लियाय आणि पोलार न्यूक्लियाय सोबत तो सेकंड मेल गॅमेट फ्यूज होतो, युनाइट होतो. चला, द फर्स्ट मेल गॅमेट ओके प्लस एग सेल ओके, रिझल्ट जायगोट आला, मान्य. जायगोट अंडरगोज मेनी मायटोटिक डिव्हिजन. त्या जायगोटच्या ना खूप मायटोटिक डिव्हिजन्स होतात. म्हणजे इनिशियली जायगोट जी आहे ना बेटा, ती एक सिंगल सेल आहे. सिंगल सेल अंडरगोज द मेनी डिव्हिजन. खूप डिव्हिजनच्या अंडरगोज सिंगल सेल जाते आणि लार्ज नंबर ऑफ द मास ऑफ द सेल्स आर प्रोड्युस्ड देअर. म्हणजे पेशींचा गोळाच तयार होतो. डिव्हिजन मुळे नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात ना, आणि त्या तयार होणाऱ्या गोळ्याला आपण एम्ब्रियो असं म्हणायचं आहे. जायगोट अंडरगोज द मेनी मायटोटिक डिव्हिजन अँड डेव्हलप इनटू एम्ब्रियो. आणि म्हणून फर्स्ट फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय आहे, तर फर्स्ट फर्टिलायझेशन हॅव्हिंग द रिझल्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. म्हणजे पहिल्या फर्टिलायझेशनचा रिझल्ट हा एम्ब्रियो मध्ये लागतो. नेक्स्ट बेटा, नाउ वी आर मूव्हिंग टू द सेकंड फर्टिलायझेशन. ओके, द सेकंड फर्टिलायझेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. बेटा हे लक्षात ठेवा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी माहिती आहे सगळ्यांना बेटा, न्यूक्लियस माहिती आहे. आय होप दॅट की एंडोस्पर्म काय आहे हे नाही माहिती. एंडोस्पर्म इज अ टाइप ऑफ सेल, टाइप ऑफ टिश्यू आहेत बेटा. त्या न्यूट्रिशन देतात. न्यूट्रिशन देतात म्हणजे त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याची जिम्मेदारी आहे, ज्यांच्यापासून मग एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होतात. आणि त्या एंडोस्पर्म ज्या आहेत, ह्या एंडोस्पर्म कळेल पुढे आपल्याला, या एंडोस्पर्म काय देणार आहेत नंतर, तर त्या देणार आहेत मुलांना न्यूट्रिशन म्हणजे पालन पोषण, नरिशमेंट देणार आहेत. कुणाला, तर डेव्हलप होत असलेल्या एम्ब्रियोला. आता हे तर स्ट्रक्चर सगळं ओव्ह्यूलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे बेटा, ओव्ह्यूलच्या आतमध्ये. आणि अराउंड द ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या अराउंड ज्या काही न्यूसेलस सेल्स आहेत, त्या न्यूसेलसच्या सेलचं बी काम आहे की त्यांनी यांना न्यूट्रिशन देणं आहे. चला बेटा पुढे, मग लिहिलंय काय, आणि इथं लिहिलं शॉर्ट मध्ये PEN. बऱ्याच वेळेस असे प्रश्न सीईटी मध्ये आणि नीट मध्ये विचारले जातात की फर्स्ट फर्टिलायझेशनचा रिझल्ट काय असतो, व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस सेकंड फर्टिलायझेशन. ओके बेटा, विचारलं जातं, त्यासाठी लक्षात घ्या. तसे जिथं आहे PEN स्टँड फॉर काय आहे, PEN म्हणजे याचा फुल फॉर्म काय आहे ते लिहा. चला पुढे, सेकंड मेल गॅमेट आहे. ओके बेटा, अधिक पोलार न्यूक्लियाय. या पोलार न्यूक्लियाला अजून एक नाव देता येईल बेटा आपल्याला, अजून एक, ते म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस असे सुद्धा म्हणतात. कारण बिकॉज देयर इज अ टू न्यूक्लियस आर प्रेझेंट हिअर, ड्यू टू विच वी आल्सो कॉल देम अ सेकंडरी न्यूक्लियस. त्यांना आम्ही सेकंडरी न्यूक्लियस असे सुद्धा म्हणणार आहोत. नेक्स्ट, मग आता सेकंड मेल गॅमेट आमचा त्या पोलन ट्यूब मधला होता, त्याचं फर्टिलायझेशन झालं पोलार न्यूक्लियस सोबत, and result is in the formation or the development of the primary endosperm nucleus. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे.
The second another important thing is that कि there is already two nucleuses are present in the polar nuclei, and these are also considered as a diploid in nature. And when the male gamete which is haploid in nature get combined with each other, then it forms the triploid tissue. म्हणजे तीन प्लॉइड, 3 sets of the chromosomes are present in the cell. या सेल मध्ये म्हणजे जिथून तयार होणाऱ्या ज्या काही एंडोस्पर्म सेल्स आहेत त्या एंडोस्पर्म सेल्स या ट्रिप्लॉइड इन नेचर मध्ये असणार आहेत. नेक्स्ट बेटा, त्यानंतर दी पेन डेव्हलप इनटू दी एंडोस्पर्म. पेन स्टँड फॉर नथिंग बट काय आहे तर ते प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे बेटा. त्याचं रूपांतर मुलांना आपल्याला झालेलं दिसून येतं एंडोस्पर्म मध्ये. आणि एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड न्यूट्रिटिव्ह टिश्यू. बेटा डोंट नीड टू गेट टू मच कन्फ्युज्ड अबाउट ऑल दिस थिंग्स. याच्याबद्दल असं काही फारसं कन्फ्युज होण्याची गरज नाही. एंडोस्पर्म म्हणजे काय? एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू अँड फ्रॉम द एंडोस्पर्म एव्हरी सेल इज अ ट्रिप्लॉइड इन नेचर. आणि प्रत्येक सेल ही ट्रिप्लॉइड आहे आणि ट्रिप्लॉइड सेलचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण एंडोस्पर्म असे म्हणत असतो. अँड एंडोस्पर्म फॉर्मड ड्यू टू दी फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ द सेकंडरी न्यूक्लियस और पोलार न्यूक्लियर. याच्यासोबत झालं फ्युजन म्हणून झालेलं आहे नवीन. त्यानंतर बेटा नेक्स्ट, द सिनर्जिड अँड अँटीपोडल डीजनरेट आफ्टर द फर्टिलायझेशन. व्हेन द फर्टिलायझेशन प्रोसेस इज ओव्हर, फर्टिलायझेशनची प्रक्रिया संपते तर उरलं काय तर बेटा इथं मग सिनर्जिड सेलचं काय फंक्शन आहे. सिनर्जिड सेलचं फंक्शन नॉट नोन येट, आतापर्यंत कुणी सांगितलेलं नाही आहे. म्हणून दॅट सेल बीन टोटली डिस्ट्रॉइड ऑर डिजनरेट. अँड द रेस्ट सेल विच इज प्रेझेंट ऑन दी अप्पर साइड, वरच्या साइडला प्रेझेंट असलेल्या हॅप्लॉइड नेचर मध्ये असलेल्या अँटीपोडल सेल्स आहेत. दीज अँटीपोडल सेल्स आर टोटली डिजनरेट, मीन्स दे आर नॉन फंक्शनल. ओके बेटा, आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. After fertilization, ovule develop into seed. नीट साठी सीईटी साठी अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत महत्वाचा. ओव्ह्यूल गेट डेव्हलप इनटू. हे जे ओव्ह्यूल आहे ह्याच्या बाहेरचं सगळं ओव्ह्यूल याचं रूपांतर सीड मध्ये होतं बेटा, सीड मध्ये. अँड ओव्हरी डेव्हलप इनटू दी फ्रूट. आणि त्या ओव्ह्यूलच्या बाहेरचा जो भाग असतो त्या भागाचं रूपांतर फ्रूट मध्ये मुलांना आणि मुलींना आपल्याला झालेलं दिसून येईल. म्हणजे आज आपण ह्या सेकंड म्हणजे डबल फर्टिलायझेशन जे आहे त्या डबल फर्टिलायझेशनच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. तसेच डबल फर्टिलायझेशन जे आहे ते नावाशीन नावाच्या शास्त्रज्ञाने 1898 ला डिस्कवर केलेलं आहे. तर ते कशामध्ये, नेम ऑफ द प्लांट इन विच द डबल फर्टिलायझेशन इज डिस्कवर्ड. ते कोणते? लिलियम आणि फ्रायटिलारिया. बेटा ते एक्झाम्पल्स आहेत लिलियम अँड फ्रायटिलारिया. ठीक आहे बेटा, दीज आर दी नेम ऑफ द प्लांट इन विच द डबल फर्टिलायझेशन इज डिस्कवर्ड. बेटा हेच ते प्लांट्स आहेत ज्या प्लांट्स मध्ये डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया 1898 ला आपले नावाशीन नावाच्या शास्त्रज्ञांनी डिस्कवर केलेली आहे. आय होप दॅट की आपल्याला हा कन्सेप्ट आत्ताचा अगदी क्लिअर झालेला आहे. तर आपण उद्याच्या किंवा नंतरच्या लेक्चरमध्ये परत जी पुढची जी हे आहे, जो पुढचा टॉपिक आहे तो घेऊन आपण येणार आहोत. आपण याचा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करावा. जर काही अडचण असेल तर पर्सनली यू जस्ट कॉल मी, यू जस्ट सेंड मी मेसेजेस अँड यू आर जस्ट ट्राइंग टू क्लिअर ऑल युअर कन्फ्युजन, ट्राइंग टू क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट. ओके, तर तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप आशीर्वाद.